आज आपण एक कम्प्युटर सायन्सचा महत्त्वपूर्ण कन्सेप्ट शिकणार आहे आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे डेटा स्ट्रक्चर. म्हणजे सगळ्यात पहिले ही गोष्ट क्लिअर करून देतो की बऱ्याच लोकांना विचारलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण विचारलं की डेटा स्ट्रक्चर काय, तर ते काय सांगतात, डेटा स्ट्रक्चर एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर हे चूक आहे. डेटा स्ट्रक्चर ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. डेटा स्ट्रक्चर काय, तर एक कम्प्युटर सायन्सचा कन्सेप्ट आहे आणि तो आपण व्हेरियस टाईप्सच्या प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून काय करतो, इम्प्लिमेंट करतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा आपण इथे एक लिहूया डेटा स्ट्रक्चर शब्द. कोणता शब्द आहे, डेटा स्ट्रक्चर. ओके. किंवा किंवा आपण इथे लिहूया कम्प्युटर सायन्स. आता ह्या कम्प्युटर सायन्सला जर आपण फर्दर कॅटेगराईज जर करत गेलो किंवा याच्या ब्रांचेस जर आपण लिहित गेलो तर तुम्हाला खूप साऱ्या मिळतील. समजा इथं मिळेल तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस. मग प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय येतं, CPP, पायथॉन, पास्कल, तुमची R.NET, व्हेरियस टाईपच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस येतात. तुम्ही जर इथं लिहिलं डेटाबेस तर इथं येतं SQL, MySQL, MS Access. इथं तुम्हाला MS Access पण पाहायला मिळेल. म्हणजे व्हेरियस टाईप्सच्या काय आहे तिथं डेटाबेसेस तुम्हाला अवेलेबल आहे. सिमिलर वे इथं तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. सिमिलर वे तुम्हाला इथं डेटा सायन्स आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्सला जर आपण कॅटेगराईज जर करत गेलो तर त्याचे व्हेरियस ब्रांचेस तुम्हाला पाहायला मिळतील. इथं तुम्हाला नेटवर्किंग पण पाहायला मिळेल. मग ही जी लिस्ट बनू राहिली, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत कम्प्युटर सायन्सच्या, त्याच्यापैकी एक कोणती आहे, तर त्याच्यापैकी एक आहे डेटा स्ट्रक्चर. त्याच्यापैकी एक कोणती आहे, डेटा स्ट्रक्चर. आता हे जे डेटा स्ट्रक्चर आहे तर ह्या डेटा स्ट्रक्चरच्या स्वतंत्र कन्सेप्ट येतात. आता एकदम सगळ्यांशी फॅमिलियर, सगळ्यांना माहिती असलेली कन्सेप्ट जर सांगायची झाली तर एक डेटा स्ट्रक्चर येतो, त्याचं नाव आहे ॲरे. त्या डेटा स्ट्रक्चरचं नाव काय, ॲरे. आता हा ॲरे तुम्ही जर घेतला तर C लँग्वेजमध्ये तुम्हाला ॲरे येतो, C++मध्ये तुम्हाला ॲरे येतो, तुम्ही जावा प्रोग्रामिंग घेतलं तिथं तुम्हाला ॲरे येतो, तुम्ही पायथॉनमध्ये गेलं तर तिथं ॲरे येतो लिस्ट नावाने. म्हणजे व्हेरियस टाईप्सच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे, वेगवेगळ्या तुमच्याकडे ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्या प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एक डेटा स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव काय, ॲरे. मग ह्या आता जे लँग्वेजेस येतात मी सांगितल्याप्रमाणे C असेल, CPP असेल, तुमच्या जावा असेल किंवा पायथॉन असेल, ह्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस हा डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करतात. कोणता डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करतात, तर त्याचं नाव आहे ॲरे. मग प्रत्येकाची लिहिण्याचे सिंटॅक्स वेगळे असू शकतील. आपण पायथॉनमध्ये वेगळा लिहितो, सीत वेगळा लिहितो, .NETमध्ये अजून वेगळा लिहित असेल, PHPत अजून वेगळा लिहितो. पण डेटा स्ट्रक्चर कोण आहे, ॲरे. याला इम्प्लिमेंट कोणाकडून करून घेतलं आहे आपण, तर प्रोग्रामिंग लँग्वेजेसकडून. मग असे खूप सारे डेटा स्ट्रक्चर येतात. जसं ॲरे लिहिलं मी, लिंक लिस्ट येतं, क्यू येतं, तुमचं ट्री येतं, ग्राफ येतं, तुमचे सर्चिंग सॉर्टिंग येतं. हे सगळंचे सगळं कशाशी संबंधित येतं, तुमच्या डेटा स्ट्रक्चरशी संबंधित येतं. म्हणजे आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय की गल्लत करायची नाही की कम्प्युटर सायन्सची डेटा स्ट्रक्चर एक ब्रांच आहे, एक फील्ड आहे. ती कोणतंही डेटा स्ट्रक्चर ही कधीही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही, इम्प्लिमेंट करतो. मग आता बेसिकली आपण जे लेक्चर्स घेणार आहे त्याला कोणता बेस मानणार आहे, तर डेटा स्ट्रक्चर युझिंग Cचे. म्हणजे हे तुम्हाला असं पण लिहिता येईल, असं पण इम्प्लिमेंट करता येईल. डेटा स्ट्रक्चर युझिंग CPP, डेटा स्ट्रक्चर युझिंग जावा, डेटा स्ट्रक्चर युझिंग जावास्क्रिप्ट, डेटा स्ट्रक्चर युझिंग पायथॉन. व्हेरियस टाईपच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, प्रत्येकी थ्रू आपल्याला काय करता येईल, डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करता येईल. आता हे थ्रू आउट द जी लेक्चर सिरीज येणार आहे त्या सर्व लेक्चर सिरीजमध्ये प्रोग्रामच्या एक्सप्लेनेशनपासून तर एक्झाम्पलपर्यंत जे काय सर्व मी कव्हर करणार आहे त्यात आपण डेटा स्ट्रक्चर युझिंग C, म्हणजे जी बेस लँग्वेज मानली आहे डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करायला, त्या लँग्वेजचं नाव काय असेल, C. आता याच्यानंतर मूळ प्रश्न उभा होतो, व्हॉट इज मीन बाय डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चर हा काय माहिती, वे ऑफ स्टोरिंग डेटा. डेटा स्ट्रक्चरची डेफिनेशन किंवा ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये जर डेटा स्ट्रक्चर जर सांगायचं झालं तर काय, हा वे ऑफ स्टोरिंग डेटा. आता वे ऑफ स्टोरिंग डेटा म्हणजे काय, तर डेटा कुठं स्टोअर करतो आपण, मेमरीवर. ठीक आहे, मी इथं लिहितो डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, वे ऑफ स्टोरिंग डेटा. याला बुकिश डेफिनेशन वेगळी येऊ शकते किंवा वेगवेगळ्या बुकमध्ये थोड्याफार फरकानं वेगवेगळं लिहिलेलं असू शकतं, सगळंच बरोबर आहे. मग आता वे ऑफ स्टोरिंग डेटा म्हणजे काय, तर डेटा कुठं स्टोअर करतो, स्टोअर शब्दावर जास्त फोकस आहे. डेटा स्टोअर कुठं करतो आपण, तर मेमरीमध्ये. मेमरी तुमच्या कम्प्युटरकडं, तुमच्या PCकडं, तुमच्या लॅपटॉपकडं, तुमच्या मोबाईलकडं असलेलं सगळ्यात कॉस्टली रिसोर्स आहे. सगळ्यात महागडं जर कम्प्युटर का असेल काही तर ते काय, मेमरी. का,
तर मेमरी अगदी खूप छोटी येते. म्हणजे तर परत मेमरीचे 2 टाईप पडतात. मेमरीचा पहिला टाईप पडतो तुमचा प्रायमरी मेमरी आणि दुसरा टाईप पडतो सेकंडरी मेमरी. जी सेकंडरी मेमरी येते त्याला आपण डिस्क मेमरी म्हणतो आणि जी प्रायमरी मेमरी येते त्याला आपण रॅम मेमरी म्हणतो, रँडम ॲक्सेस मेमरी, किंवा त्यालाच आपण व्हॉलेटाईल मेमरी असं पण म्हणतो. मग हा जो डेटा स्ट्रक्चर नावाचा जो कन्सेप्ट आहे, कम्प्युटर सायन्सची जी शाखा आहे, ही सरळ सरळ कशाशी रिलेटेड आहे, तर तुमचं जे येतं ते जी रॅम नावाची मेमरी येते ते रॅम नावाच्या मेमरीशी, ज्याला आपण काय म्हटलं आहे, प्रायमरी मेमरी म्हटलं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही जर पाहिलं तर हार्ड डिस्क किती याच्यात येते, 1 TB 2 TB. हार्ड डिस्क तुम्हाला TBत येते. पण कुठला मोबाईल घेतला किंवा कुठला PC घेतला त्याची रॅम किती येते, 2 GB 4 GB 6 GB 8 GB. आता नवीन व्हर्जनमध्ये मॅक्स 10 GB तुम्हाला रॅम येते. म्हणजे रॅम काय आहे त्या तुलनेत छोटी आहे. हार्ड डिस्क किंवा तुमची डिस्क आहे ती काय त्या तुलनेत खूप सारी मोठी आहे. तिचं मॅनेजमेंट थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं चालते. अर्थात ती पण मेमरीज आहे, तिला पण आपल्याला मॅनेज करावं लागतं. पण मग डेटा स्ट्रक्चर आपल्याला इम्प्लिमेंट का करायचं आहे, तर ही जी तुमची छोटी मेमरी येते, जी 2 GB देते, 4 GB देते, 6 GB देते, जिला आपण रॅम मेमरी म्हणतो, ती रॅम मेमरी आपल्याला काय करावी लागते, मॅनेज करावी लागते. कारण होतं काय, मॉडर्न ऑपरेटिंग जे येतात, ऑपरेटिंग सिस्टम जे येतात किंवा जे तुमचं मॉडर्न PCचं ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट आहे, हे मल्टीटास्क येतं. सेव्हरल जॉब्स, सेव्हरल टास्क, सेव्हरल प्रोग्राम्स सायमल्टेनियसली तुमचे रन होत असतात. अर्थात त्यात पण गंमत होतात एका वेळी एकच टाईम शेअरिंग मेथडनं. पण आपल्याला असं वाटतं की सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी काय झाल्यात, रन हो राहिल्यात, सगळ्या गोष्टी सोबत चालल्यात. मग ती रॅम आपल्याला काय करावी लागते, मॅनेज करावी लागते. आणि ती रॅम मॅनेज करण्यासाठी डेटा प्रॉपर वेनं स्टोअर करावा लागतो, का जेणेकरणं त्या डेटावर आपल्याला जे बेसिक ऑपरेशन्स ॲप्लाय करायचे, बेसिक डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन्स येतात, जसं की एखादा नवीन डेटा इन्सर्ट करणं किंवा एखादा डेटा इन्सर्ट केलेला असेल तर तो अपडेट करणं, किंवा एखादा डेटा नको असेल तर डिलीट करणं, एखादा डेटा सर्च करणं. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडं 10-20 मुलांचं सेट आहे, त्याच्यात राम नावाचा मुलगा प्रेझेंट आहे की नाही, सर्चिंग ऑपरेशन आहे. म्हणजे व्हेरियस टाईपचे जे ऑपरेशन्स आहेत का ते तुमचे इझिली परफॉर्म झाले पाहिजे, स्पीड बूस्ट झाला पाहिजे, अल्गोरिदम इफिशियन्सी मेंटेन राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याचं नावच आहे डेटा आणि स्ट्रक्चर. मग आपण ठरवायचं आहे ते सीतून वापरायचं आहे, CPP वापरायचं आहे, जावातून वापरायचं आहे, जावा स्क्रिप्टमधून वापरायचं आहे, कुठल्या लँग्वेजमधून वापरायचं आहे हे आपण नंतर ठरवणार आहे. मग काय तर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, वे ऑफ स्टोरिंग डेटा. पण डेटा कुठं स्टोअर करायचा आहे, तर रॅम मेमरीवर. रॅम मेमरीला काम मॅनेज करायचं आहे आपल्याला, जो आपल्याला डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे तो रॅमचा का, तर रॅम छोटी मेमरी आहे. रॅम काढून घेतली आपण मशीनमधून तर तुमचं कुठलं काम चालत नाही, ऑपरेटिंग सिस्टम लोड होत नाही. का, तर ऑपरेटिंग सिस्टम लोड होण्यापासून तर तुमचं पार अगदी PUBGचं, व्हॉट्सअपचं सगळे ॲप्लिकेशन रन करण्यापर्यंत जबाबदार कोण आहे, रॅम नावाची मेमरी आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग हा डेटा स्टोअर करताना 2 गोष्टी क्लिअर झाल्या की आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे, दुसरी गोष्ट रॅम नावाच्या मेमरीशी त्याचा सरळ संबंध आहे, आणि तिसरी गोष्ट की मग हा डेटा स्टोअर करताना कसा करायचा, तर डेटाचं लॉजिकल रिलेशन मेंटेन राहिलं पाहिजे. डेटाचं काय झालं पाहिजे, जे लॉजिकल रिलेशनशिप आहे ते काय राहिलं पाहिजे, तिथं मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी काय करतोय, लॉजिकल रिलेशन म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, एका विद्यार्थ्याचा डेटा स्टोअर करतोय किंवा एक एम्प्लॉईचा डेटा मी काय करतोय, स्टोअर करतोय. मग एम्प्लॉईचा डेटा स्टोअर करताना एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईची सॅलरी, एम्प्लॉईचा ID, एम्प्लॉईचं डिझिग्नेशन, एम्प्लॉईला काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सगळ्याच आपण धरू. मग आता जर एम्प्लॉईचं नाव जर राम असेल, त्याचा ID जर 101 असेल, 101 असेल, त्याची सॅलरी जर 40,000 असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये रिलेशन मेंटेन राहिलं पाहिजे. काय की हे सगळे कोणाचे फीचर्स आहेत, तर ज्या एम्प्लॉईचं नाव आहे राम त्याचं हा डेटा काय झाला पाहिजे, मेंटेन झाला पाहिजे. हे झालं सिंगल लेवलला. डिपार्टमेंटला असे 4-6 एम्प्लॉई आहेत, राम आहे, श्याम आहे, माधव आहे, माधवी आहे. डिपार्टमेंटला त्यांना होल युनिट बनवून पाहिजे आहे, तो डेटा मेंटेन राहायला पाहिजे. याला काय म्हणतो रे आपण, लॉजिकल रिलेशन असं म्हणतो. मग हे लॉजिकल रिलेशन पण तुमचं काय झालं पाहिजे, मेंटेन राहिलं पाहिजे. डेटा स्टोअर पण झाला पाहिजे. रॅम पण तुमची इफिशियंटली तिनं वर्क केलं पाहिजे, रॅम मेमरीनं. तुम्हाला इन्सर्शन, डिलिशन, अपडेशन, क्रिएशन जे कुठले ऑपरेशन्स आहेत ते पण तुमचे काय झाले पाहिजेत, प्रॉपर वेने एक्झिक्यूट झाले पाहिजे. याच्यासाठी आपण काय करतो, डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करतो. ओके.